हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की खरोखर परमेश्वर दयाळू, कृपाळू, मंद क्रोध आणि दयेचा आणि क्षमेचा सागर तो आहे. हालेलुया. आणि आजचा हा दिवस 24 ऑक्टोबर 2021 हा देवाने आपल्याला बक्षीस दिलेला दिवस आहे आणि तो फक्त देवाच्या गौरवासाठी देवाने आपल्याला दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आज देवाचं गौरव आपण त्याच्या वाचनामधून करणार आहोत. आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत. पहिले शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण पाहणार आहोत. तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं की पहिले शमूएल त्याचा 2रा अध्याय आणि त्याचा 8वं वचन आपल्याला सांगतं की तो कंगालास धुळीतून उठवतो, दरिद्र्यास उकरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. की देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की तो कंगालास धुळीतून उठवतो आणि दरिद्र्यास उकरड्यावरून उचलून उभे करतो, आणि म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना असं वाटतं, प्रेज लॉर्ड, की आमचं जे 18 विश्व दारिद्र्य आहे हे आमचं 18 विश्व दारिद्र्य कधी संपणार नाही. हालेलुया. आणि आपण काय करतो की आपल्या जीवनाविषयी किंवा आपल्या परिस्थितीविषयी आपण नकारार्थी विचार ठेवतो. कुठपर्यंत या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात की जोपर्यंत आपल्याला देवाची वचनं कळत नाही, बायबल आपल्या हातात येत नाही, तोपर्यंत आपले विचार असेच राहतात. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण आपल्याला वाटतं की माझी परिस्थिती बदलणार नाही, आणि आजही आपण त्याच गोष्टी पाहतो की अनेक जण अजूनही त्या दारिद्र्यामध्ये आहेत की त्यांना वाटतं की माझ्या मागच्यांनी काही केलं नाही तर माझ्याही जीवनात त्या गोष्टी होणार नाहीत. हालेलुया, माझी उन्नती होणार नाही. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं की स्तोत्र संहिता 75वा अध्याय आणि त्याचं 6 आणि 7 वचन आपल्याला सांगतं. प्रेज लॉर्ड. काय सांगतं बघा. कारण उन्नती ही पूर्वेकडून नाही, उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडून नव्हे, तर न्याय करणारा देव आहे. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की उन्नती ही म्हणजे आपली जी प्रगती आहे ही प्रगती, उन्नती ही पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही किंवा अरण्याकडून नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की बऱ्याच वेळेस होतं, प्रेज लॉर्ड, आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जर काय आपल्याला हे झालं नाही, प्रेज लॉर्ड, आणि आपण काय करतो की इतर गोष्टींचा आधार घेतो. प्रेज लॉर्ड. आपण वास्तुशास्त्राचा स्पष्टपणे सांगायचं म्हणलं तर आपण काय करतो, वास्तुशास्त्राप्रमाणे आपण घरामध्ये सगळ्या गोष्टी करायला बघतो. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन स्पष्ट सांगतं, बऱ्याच वेळेस वास्तुशास्त्राने सांगतात तुमचं ह्या दिशेला ते असलं म्हणजे त्या दिशेला त्या गोष्टी होतील, या गोष्टीला तुमच्या या गोष्टी असल्या म्हणजे तुमची उन्नती होईल. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की दिशा तुमची उन्नती करू शकत नाही, वास्तुशास्त्र तुमचं उन्नती करू शकत नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं की उन्नती ही पूर्वेकडून नाही, उन्नती ही पश्चिमेकडून नाही किंवा उन्नती ही अरण्याकडूनही नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाला आज आपल्याला ह्या वचनातून आपल्याला सांगायचं आहे, प्रेज लॉर्ड, की तुम्ही कोणत्याही दिशेला काही करा, प्रेज लॉर्ड, परंतु उन्नती ही परमेश्वराकडून असते. हालेलुया. उन्नती हे करून नसते, परमेश्वराकडून उन्नती होते. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाचं वचन आपल्याला हे सांगतं, प्रेज लॉर्ड, की आपली उन्नती ही कोणती दिशा ठरवणारी नाही. तुमची उन्नती होणार तर ही कोणत्या दिशेकडून ठरवलं जाणार नाही
किंवा कुठल्या अरण्यात जाऊन तुमची उन्नती होणार नाही, परंतु देवाचं वचन आपल्याला सांगतं हालेलुया की उन्नती ही परमेश्वराकडून होते. हालेलुया. कारण न्याय ठरवणारा तो आहे. हालेलुया. न्याय करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. कारण आपण बऱ्याच वेळेस पाहतो प्रेज लॉर्ड की बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि आपल्याला ते समजतं पण की ह्या दिशेला तुमच्या घराचं दार असलं म्हणजे तुमची उन्नती होईल, त्या दिशेला असलं म्हणजे नाही. देवाचं वचन सांगतं ह्या गोष्टी बायबल सांगत नाही. प्रेज लॉर्ड. बायबल स्पष्टपणे सांगतं की उन्नती तुमची दिशेकडून नाही, उत्तर दिशा नाही, पश्चिम दिशा नाही, पूर्व दिशा नाही. प्रेज लॉर्ड. तर देवाचं वचन सांगतं की न्याय करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो एकाला खाली पाडतो आणि एकाला वर नेतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन आपण या ठिकाणी पाहत आहोत की तो उकरड्यातून उचलतो, धुळीतून एखाद्याला उचलतो आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. हालेलुया. तो अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा देव आहे. हालेलुया. या गोष्टी डोक्यातून काढून टाका की या दिशेला त्या गोष्टी असल्या, त्या गोष्टी दिशेला असल्या प्रेज लॉर्ड म्हणजे आमची उन्नती होईल. प्रेज लॉर्ड. अशा गोष्टी नाही, परंतु देवाचं वचन स्पष्टपणे सांगते की उन्नती ही परमेश्वराकडून आहे. हालेलुया. उन्नती कोणाकडून आहे? परमेश्वराकडून आहे. हालेलुया. की अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते त्यांचं नाव होतं अब्राहम लिंकन. हालेलुया. आणि अब्राहम लिंकन स्वतः सांगतात की मी लहान असताना म्हणजे आमचं जे लहान होतं की आमचं आयुष्य जे लहानपणाचं आयुष्य जे आहे की हे आयुष्य आमचं दारिद्र्यामध्ये गेलं होतं. पूर्ण आम्ही अत्यंत गरीब आणि अत्यंत आमचे दारिद्र्यातली आमची अवस्था होती. हालेलुया. परंतु ते सांगतात की कोणीतरी माझ्या हातामध्ये आणून बायबल दिलं. हालेलुया. आणि ज्या वेळेस माझ्या घरामध्ये ज्यावेळेस मी बायबल आणलं त्यावेळेस मी ते बायबल सोडलं नाही. तर रस्त्यावरचे जे दिवे आहेत त्या दिव्याखाली बसून मी अभ्यास केला, बायबल वाचत गेलो. हालेलुया. आणि ते बायबल इतकं वाचलं मी प्रेज लॉर्ड की ते बायबल माझ्या हातातून सुटलं गेलं नाही, परंतु असा परिणाम झाला की जसजसं मी बायबल वाचत गेलो देवाचे वचन मला समजत गेले, देव माझ्या संगती त्या वचनातून बोलत गेला आणि खरोखर मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी अशक्य होत्या की मी एखाद्या संयुक्त राष्ट्राचा मी एखादा राष्ट्रपती होईल, ह्या गोष्टी माझ्या लक्षामध्ये नव्हतं. पण जसजसं मी वचन वाचत गेलो, जसजसं मी देवाच्या वचनामध्ये वाढत गेलो तसतसं देवाने माझी उन्नती करण्याचं ठरवलं आणि मी उन्नतच होऊन गेलो. उन्नत इतका झालो की देवाने मला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव तुमचं दारिद्र्य पाहणार नाही, पण देव ह्या गोष्टी पाहिल प्रेज लॉर्ड की तुम्ही देवाच्या किती कृपेमध्ये आहात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उन्नती करणारा परमेश्वर आहे. उन्नती करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा. हालेलुया. या झाल्या अब्राहम लिंकनच्या विषयी गोष्टी, परंतु देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं आपल्याला हालेलुया की बायबलमध्ये देवाने दावीद राजाविषयी लिहिलेलं आहे की दावीद राजा एक साधा मेंढपाळ होता आणि तो रानामध्ये काय करत होता? मेंढरं राखण्याचं काम करत होता आणि तो घरामध्ये सगळ्यात लहान होता, सगळ्यात धाकटा होता. प्रेज लॉर्ड. तो राजा बनण्याच्या पूर्वी त्याचा व्यवसाय जो होता तो फक्त घरातल्या लोकांचे कामं ऐकणे आणि मेंढरं चारणे हा त्याचा व्यवसाय होता. हालेलुया. हालेलुया. परंतु मेंढरं चारत असतानाही त्याची नजर कोणाकडे होती? देवाच्या वचनाकडे, देवाच्या शब्दाकडे त्याची नजर होती, देवाच्या शब्दाकडे त्याचे कान होते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने विचारही केला नसेल की खरोखर देव मला इस्रायलचा राजा बनवेल म्हणून. प्रेज लॉर्ड. त्याला वाटत असेल की मी मेंढपाळ आहे, परंतु जो मेंढरा जरी राखत असला तरी त्याची नजर जी होती ती परमेश्वरावर होती. हालेलुया. त्याचे कान जे होते ते परमेश्वराच्या शब्दाकडे होते. हालेलुया. त्याच्यामुळं दावीद राजाचा विषय जर आपण पाहिलं प्रेज लॉर्ड की दावीद राजा स्वतः म्हणतो, काय म्हणतो बघा, दुसरे शमूएल 7वा अध्याय त्याचा 8 आणि 9 वचन काय सांगतं बघा. तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ पुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. हालेलुया. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की दावीद राजाविषयी जर पाहिलं आपण तर दावीद राजाचा जो आहे की त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये त्याला हिनवलं जायचं. प्रेज लॉर्ड. त्याला एकदम असं कमी लेखलं जायचं, कारण तो लहान होता. जरी तो लहान होता परंतु त्याचं अंतःकरण जे आहे ते देवासाठी उत्सुक होतं. हालेलुया. कारण तो स्वतःही सांगतो, दावीद राजा स्वतः सांगतो की भग्न आणि अनुतप्त हृदय देव तुच्छ लेखणार नाही. हालेलुया. तुमचं तुटलेलं हृदय देव कधी तुच्छ लेखणार नाही. प्रेज लॉर्ड. देव अशाच हृदयामध्ये असतो की जे हृदय तुटलेलं आहे. हालेलुया. जे हृदय तुटलेलं आहे, खरोखर त्या हृदय तुटलेलं आहे आणि त्या हृदयामध्ये देव बसतो. हालेलुया. आपण देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं की आपलं जर कठीण हृदय असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव नसतं. हालेलुया. त्या ठिकाणी मानेचा ताटपणा असतो. त्या ठिकाणी काय असतो? मानेचा ताटपणा असतो. हालेलुया. परंतु तुटलेलं हृदय परमेश्वर कधीही तुच्छ लेखत नाही. हालेलुया. आणि खरोखर दावीद राजा जो तो अंतःकरणापासून परमेश्वरावर भाव ठेवतो. हालेलुया. कारण तो स्वतः म्हणतो, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की परमेश्वर स्वतः म्हणतो की माझा सेवक दावीद या सांग की तू माझ्या प्रजेचा इस्रायलचा अधिपती व्हावे, म्हणून मी तुला मेंढवळ्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझकडून उज्जत केला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज तुमची परिस्थिती काही असू द्या, आज तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही पदावर तुम्ही असू द्या, प्रेज लॉर्ड, किंवा घरात तुम्हाला इज्जत मिळत नाही असे असू द्या, प्रेज लॉर्ड, घरातली लोक तुम्हाला तुच्छ लेखत असतील, ह्या गोष्टी जर तुम्हाला वाईट वाटत असतील तर ह्याही तुम्ही बाजूला ठेवा. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं की देव तुटलेलं हृदय तुच्छ लेखणार नाही. अनुतप्त आणि भग्न आत्मा देव तुच्छ लेखत नाही, हे लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. आज तुम्हाला वाईट वाटत असेल की आज माझ्या घरामध्ये मला लोक किंमत देत नाहीत, आज माझ्या घरामध्ये आज माझं कोणी ऐकत नाही. प्रेज लॉर्ड. घरामधले ऐकू अगर नाही ऐकू, पण देव म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकतो. हालेलुया. देव म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकतो. घरातलं तुझं कोणी ऐकतंय नाही ऐकत मला त्याचं काही घेणं देणं नाही, पण देव म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकतो. हालेलुया. प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, परिस्थिती पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपण पाहिलं तर स्तोत्र संहितामध्ये की बरेचसे अध्याय जे हे दाविदाने लिहिलेले आहेत. हालेलुया. दाविदाने लिहिलेले आहेत. का? कारण त्याचा जो आत्मा होता, प्रेज लॉर्ड, तो देवासाठी उत्सुक होता. हालेलुया. देवासाठी काय होता? देवासाठी त्याचा आत्मा उत्सुक होता. प्रेज लॉर्ड. म्हणून परमेश्वर म्हणतो की ज्या दिशेला तू गेलेला आहे, जिकडे तू गेलेला आहेस तिकडे मी तुझ्या बरोबर होतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमच्या सोबती कोण आहे कोण नाही याचा विचार तुम्ही करू नका. कोण तुमच्या बरोबर येते याचाही विचार तुम्ही करू नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी या गोष्टीचा विचार कधीच केला नाही. देवाने मला सांगितलं ओट माझं काम कर. प्रेज लॉर्ड. कॅन्सरचं शरीर घेऊन मी उठलो. हालेलुया. देवाने सांगितलं उठ आणि माझं काम कर. प्रेज लॉर्ड. मला चालण्यासाठी शक्ती नव्हती, फिरण्यासाठी शक्ती नव्हती, उठून उभं राहण्यासाठी शक्ती नव्हती. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन सांगतं की तुझ्या अशक्तपणातच माझी शक्ती पूर्ण दिसेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर जसं मी अशक्त होतो परंतु परमेश्वराची शक्ती माझ्यासाठी सहाय्य करणारी होती. हालेलुया. मी उठून ज्या दिशेला गेलो त्या ठिकाणी देव माझ्याबरोबर होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी हा विचार केला नाही की माझ्याबरोबर कोण आहे, मी हा विचार केला नाही की माझ्या सोबती कोण येणार आहे, परंतु ह्या गोष्टीचा मी विचार केला की ज्या दिशेला मी जाईल, ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हालेलुया. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, प्रेज लॉर्ड, देव अशा ठिकाणी गेला. प्रेज लॉर्ड. एका ठिकाणी मी तर प्रार्थनेला गेलो. प्रेज लॉर्ड. अंगात शक्ती नाही, काय नाही, आणि मला सांगितलं की दादा गाडी फक्त इथपर्यंतच जाणार आहे, इथून आतमध्ये आपल्याला 3 किलोमीटर चालत जावं लागेल. प्रेज लॉर्ड. 3 किलोमीटर चालत जावं लागेल, 3 किलोमीटर आतमध्ये परत पायी, म्हणजे 6 किलोमीटर आपल्याला चालावं लागेल. हालेलुया.
आणि त्यावेळेस तर नुकताच मी प्रार्थनेत आलेलो होतो. जी शक्ती होती ती एवढी शक्ती मला चालण्यासाठी पण नव्हती. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन माझ्याबरोबर होतं. देव म्हणला, तू जिकडं जाशील तिकडं मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि त्या ठिकाणी मी 3 किलोमीटर चालत पण गेलो, त्या ठिकाणी प्रार्थना पण केली आणि 3 किलोमीटर परत मी चालत पण आलो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की ज्या दिशेला तू जाशील, जिकडं तू जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. जर देवाने तुम्हाला ठरवलेलं आहे की तुम्हाला उन्नती द्यायची, की तुमची सुधारणा व्हायला पाहिजे, देवाने जर ठरवलेलं आहे की तुम्ही उच्च स्थानावर असायला पाहिजे, तर ते तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करणारच. हालेलुया. कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, प्रेज लॉर्ड, की थोडाफार जरी मला हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं होतं, जर तुम्हाला थोडा जरी ताप आला तरी तो तुमच्यासाठी तो धोकादायक आहे. हालेलुया. तरी तो तुमच्यासाठी काय आहे? धोकादायक आहे. प्रेज लॉर्ड. आणि सैतान भीती घालण्यासाठी ताप येणारच. हालेलुया. सर्दी होणारच, ताप येणारच. हालेलुया. आणि जसं मी घाबरून गेलो, प्रेज लॉर्ड, मी असं वाटायचं डॉक्टरने असं सांगितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि देवाला मी विचारायचो की देवा, तू तर मला सांगितलेलं आहे, तू उठ आणि माझं काम कर. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी ज्या आहेत की ह्या काय आहेत मला माहीत नाही. प्रेज लॉर्ड. परंतु ज्यावेळेस 2015 या ठिकाणी मीटिंग झाली, प्रेज लॉर्ड, डॉक्टर पॉल दिनाकर यांची मीटिंग ज्यावेळेस या ठिकाणी झाली, म्हणजे अंतःकरणामध्ये भय भीती होती. प्रेज लॉर्ड. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी मरणाची भीती आहे, तू सेवा करतो, तू काम करतो, पण जी मरणाची भीती आहे ती आज ती भीती प्रभू येशू तुझ्या जीवनातून काढून टाकत आहे. हालेलुया. आणि खरोखर तुम्हाला सांगतो की 2015 पासून तर आतापर्यंत मी एकदाही घाबरलो नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अनेक वेळेस सैतानाने अटॅक केला. प्रेज लॉर्ड. अनेक वेळेस मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्या गोष्टीला घाबरलो नाही. कारण मला माहीत झालं की मी ज्या दिशेला मी जाणार आहे त्या दिशेला परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. कारण दावीद राजाविषयी त्याच गोष्टी सांगतो. प्रेज लॉर्ड. कारण दावीद राजा स्वतः या ठिकाणी सांगतो, 9व्या वचनामध्ये सांगतो, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज जर तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी होत असतील, हालेलुया, आज बरेच लोक नावासाठी काही करतात, नाव निघण्यासाठी बऱ्याच गोष्टी पाहतो आपण. प्रेज लॉर्ड. आणि जगामध्ये या गोष्टी चाललेल्या आहेत. हालेलुया. कोणीतरी माझं नाव घ्यावं, कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं. प्रेज लॉर्ड. बऱ्याच गोष्टी पाहतो. नाव निघण्यासाठी मोठमोठ्या बॅनरबाजी केल्या जातात, मोठमोठ्या रॅल्या काढल्या जातात, बऱ्याच गोष्टी होतात. हालेलुया. परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यर्थ होऊन जातात. तेवढ्यापुरतं फक्त लोक काय करतात, तेवढ्यापुरतं ते पाहतात, कोणी नाव काढत नाही, कोणी काही करत नाही. हालेलुया. जो 10-15 हजार खर्च करून जो बॅनर लावलेला असतो तो दुसऱ्या दिवशी कुठंतरी एखाद्या झोपडीवर टाकलेला तो मला दिसतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु एक गोष्ट आहे, देवाचं वचन सांगतं की मी तुझी उन्नतीही करेन आणि मी तुझं नाव सुद्धा काय करेन. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की ज्याप्रमाणे पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझं नाव मी थोर करीन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज या गोष्टी ज्या आहेत की परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा की जो देव एका मेंढपाळाला, एका मेंढर राखणाऱ्याला जर आज देव त्याला मेंढरा मागं काढून आज जर तो एका देशाचा राजा करू शकतो, तर तोच परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करू शकतो. हालेलुया. तुमचं सर्व दारिद्र्य तो काढू शकतो आणि तो तुम्हाला अधिपतीच्या पंक्तीला बसू शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बऱ्याच वेळेस अशा गोष्टी होतात, प्रेज लॉर्ड, की लोकांना समजत नाही. आणि आपल्याला दुःख का होतो हे तुम्हाला सांगतो. हालेलुया. जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये लक्ष देतो ना, जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये लक्ष देतो तोपर्यंत कोणीही माणूस दुःखी नसतो. हालेलुया.
जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये लक्ष देतो तोपर्यंत कोणी माणूस दुःखी नसतो. पण त्या माणसाची जर दुसऱ्याच्या घरामध्ये जर नजर गेली तर तो माणूस दुःखी व्हायला चालू होतो. हालेलुया. का होतं असं? प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की तू काय करू नको, शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा तू काय करू नको, लोभ धरू नको. हालेलुया. शेजाऱ्याच्या कुठल्याही गोष्टीचा तू काय करू नको, लोभ धरू नको. आणि आपल्याकडून ती चूक होते की आपण दुसऱ्याच्या घरामध्ये डोकायला जातो आणि आपण दुःखी होतो. का होतो? की तेव्हा त्याला त्या गोष्टी आहेत आणि मला ह्या गोष्टी नाही आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपण दुःखी होतो. परंतु देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की तू आपल्या शेजाऱ्याच्या कोणत्याही गोष्टीचा तू काय करू नको, लोभ धरू नको. आणि मग आपण दुःखी होतो. आणि दुःखी झाल्यानंतर मग आपली परिस्थिती आपल्याला समजायला लागते. हालेलुया. आणि परिस्थिती ज्यावेळेस आपण पाहतो की त्याच्या घरामध्ये असं, माझ्या घरामध्ये असं, त्याच्या घरामध्ये तसं आहे, त्याच्या घरामध्ये ह्या गोष्टी, माझ्या घरामध्ये नाही, मग आपण दुःखी होतो, खिन्न होऊन जातो. हालेलुया. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत की ह्या चुकीच्या आहेत. हालेलुया. दुसऱ्याच्या घरात लक्ष देण्यापेक्षा आपण देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन तुमची उन्नती करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्याला वाटत असेल की वचन वाचल्याने काय होतं, परंतु देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की खरोखर हे जे वचन आहे, या वचनाची साक्ष मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मला रेडिएशन झाले, 19 रेडिएशन माझ्या जीवनामध्ये झाले, ज्यावेळेस ते रेडिएशन झाले तर मला पाण्याशिवाय, गरम पाण्याशिवाय दुसरं कोणतेही आतमध्ये माझ्या शरीरामध्ये जात नव्हतं. हालेलुया. फक्त मी पाणी प्यायचो, गरम उकळलेलं पाणी प्यायचो. हालेलुया. दुसरं काही जेवता येत नव्हतं किंवा कुठलीही गोष्ट अशी मला खाता येत नव्हती. आणि पाणी जर प्यायचं झालं तर एक घोट घ्यायला मला बराच वेळ लागायचा. कारण रेडिएशन घेतल्यामुळं काय होत होतं की आतमध्ये पाणी उतरत नव्हतं. प्रेज लॉर्ड. आणि जर असं जर घाई जर पाणी घ्यायला गेलो तर ते पाणी पुन्हा बाहेर येत होतं. हालेलुया. कारण रेडिएशन एवढं सोपं नाही आहे. आपल्याला वाटतं काही नाही, फक्त वरून ते केलं जातं, परंतु आतमधून त्या जखमा झाल्यासारखं असं होतं. आणि त्या आतून सूज आल्यामुळं मला कुठल्याही प्रकारचं असं जेवण जात नव्हतं. हालेलुया. आणि जसं मी फक्त गरम पाणी प्यायचो आणि गरम पाणी प्यायल्यानंतर थोडं आतमध्ये जायचं, असं मी जवळजवळ 40 दिवस गरम पाण्यावर राहिलो. किती दिवस? 40 दिवस गरम पाणी किंवा ते सूप, गरम काहीतरी सूप प्यायल्यासारखं तेवढं मी प्यायचो. असं 40 दिवस मी त्या गोष्टी केल्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण कुठलंही जेवण कुठल्याही असं आतमध्ये जात नव्हतं. परंतु एक गोष्ट आहे की परमेश्वराचं वचन मी नेहमी वाचत होतो. हालेलुया. सकाळ संध्याकाळ मी देवाचं वचन वाचायचो. रोज पडल्या देवाचं वचन वाचायचो. आणि जसजसं मी देवाचं वचन वाचायचो मला झोप पण लागायची, मला विसावा पण मिळायचा आणि मला शक्ती आल्यासारखं पण वाटायचं. हालेलुया. आणि मी देवाचं वचन वाचायचं सोडलं नाही, परंतु जसजसं मी ते वचन वाचत गेलो, जसजसं वचन मी ते ग्रहण करत गेलो, तसतसं देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. असं कार्य केलं की 40 दिवस मी उपाशी होतो. या गोष्टीची मला कधीच खंत पटली नाही किंवा वाटली नाही किंवा मला त्या गोष्टी ह्या सुद्धा झाल्या नाही की मी 40 दिवस मी उपाशी होतो म्हणून. हालेलुया. फक्त मी एकच काम करत होतो की देवाचं वचन मी वाचत होतो. हालेलुया. आणि जसजसं देवाचं वचन मी वाचत गेलो, प्रेज लॉर्ड, स्तोत्रसहित 119 मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. 25वं वचन आपल्याला सांगतं काय बघा. माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हालेलुया. आणि खरोखर अशीच अवस्था होती माझी. प्रेज लॉर्ड. की या वचनाप्रमाणे की मी काय केलं होतं की माझी अवस्था याप्रमाणे झाली होती की माझी जी अवस्था होती ती धुळीत जाण्याच्या मार्गातच आलेली होती. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगतं की मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. देवाच्या वचनावर विश्वास इतका ठेवला की मी देवाचं वचन जे आहे की दिवस रात्र ते वचन वाचत होतो. प्रेज लॉर्ड.
कारण ते वचन माझ्यासाठी काय होतं, जीवन होतं. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वराच्या वचनावर मी विश्वास ठेवला. जसजसे ते वचन वाचत गेलो आणि खरोखर की देवाच्या वचनानुसार, प्रेज लॉर्ड, देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत अशा गोष्टी केल्या की देवाने त्याच्या वचनानुसार मला नवं जीवन दिलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाची इच्छा तीच आहे. जर आपल्याला नवं जीवन पाहिजे तर देवाच्या वचनाचा आधार आपण घेतला पाहिजे. हालेलुया. दावीद राजा एक मेंढपाळ होता, परंतु देवावरचं त्याचं प्रेम, ते प्रेम देवाने पाहिलं आणि त्याला काय केलं, मेंढराच्या मागून काय केलं, देवाने आणलं. प्रेज लॉर्ड. स्वतः दावीद राजा म्हणतो की देवा माझं घराणे काय, मी काय व माझं घराणं काय. प्रेज लॉर्ड. की दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय आणि त्याचं 18वं वचन बघा काय सांगतं. मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे काय की तुम्हाला इथवर आणावे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. दावीद राजा स्वतः म्हणतो की देवा मी कोण आणि माझं घराणे तरी कोण. हालेलुया. की देवा तू मला इथपर्यंत काय केलेलं आहे, आणलेलं आहे. तुमचं घराणं कोणतं असू द्या, तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये जन्मलेले असू द्या, कुळामध्ये जन्मलेले असू द्या. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की उन्नती ही फक्त परमेश्वराकडूनच आहे. हालेलुया. हालेलुया. उन्नती ही कुणाकडून आहे, परमेश्वराकडून आहे. कारण दावीद राजा स्वतः म्हणतो की देवा मी कोण व माझं घराणं काय. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही तसं म्हणा की आज परमेश्वरा मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो की मी कोण, मी काय, हे सर्व तुला ठाऊक आहे. परंतु आजच्या वचनाप्रमाणे देवा मला माहित आहे की आज तू माझी उन्नती करणार आहेस. हालेलुया. कारण तू कंगाला धुळीतून उठवतो, दरिद्रास तू उकरड्यावरून उचलतो आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. हालेलुया. अशा अनेक साक्षी ज्या आहेत त्या अनेक साक्षी तुम्हाला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील, वाचायला पण मिळतील. हालेलुया. पण आपण काय होतो की आपण दुसऱ्याचं अनुकरण करतो. दुसऱ्याने काय केलं त्या गोष्टीचं अनुकरण आपण करतो. प्रेज लॉर्ड. एखाद्याने जर सरी घातली तर आपण त्याची सरी बघून आपण लगेच दोरी घालायला चालू करतो आणि आपण दोरी घालायला चालू केली की तो सरी तर घालून मोकळा होतो, पण आपण दोरी घातल्यामुळे आपल्याला फास बसल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. परंतु ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण त्या गोष्टी करण्यापेक्षा परमेश्वरावर भाव ठेवलेला चांगला. कारण देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की मनुष्यावर भाव ठेवणं हे चुकीचं आहे. जो मनुष्यावर भाव ठेवतो तो कसा आहे, शापित आहे. जो मनुष्यावर भाव ठेवतो तो कसा आहे, शापित आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की मनुष्य एकदा मातीस मिळाला की त्याच्या सर्व योजनांचा काय होतो, शेवट होतो. हालेलुया. एखादा मनुष्य मातीत गेला म्हणजे त्याच्या सर्व योजनांचा शेवट होतो. तशा त्याच गोष्टी देव आपल्याला सांगतो की मनुष्यावर भाव ठेवणं हे कसं आहे, शापितपणाचं लक्षण आहे. हालेलुया. देवाला त्या गोष्टीपेक्षा आपला भावविश्व जो आहे तो भावविश्व परमेश्वर असला पाहिजे. हालेलुया. कारण आज जर आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, प्रेज लॉर्ड, की मी ज्यावेळेस प्रार्थनेत होतो, प्रेज लॉर्ड, आणि ज्यावेळेस मला दाखवलं, प्रेज लॉर्ड, की बऱ्याच ज्या गोष्टी आहेत की आज अनेक जण आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. हालेलुया. पण ते का जात आहेत हे परमेश्वराने मला दाखवलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण आजच्या ह्या वचनानुसार अनेकांचे आर्थिक संकट सुटणार आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अनेकांचे वचन, या वचनाद्वारे आर्थिक संकटातून देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. हालेलुया. आज परमेश्वर अनेकांना मोकळं करणार आहे. हालेलुया. कारण तो काय आहे की तो अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा देव आहे. हालेलुया. आज तुमची अवस्था अशी पूर्ण दरिद्र्यासारखी झालेली असेल, आज तुम्हाला वाटत असेल मी फार जमीनदोस्त झालेलं आहे, मी आता धुळीत मिळालेला आहे, परंतु देवाचं वचन सांगतं की धार्मिक पडला तर तो पुन्हा 7 वेळा उठणार आहे. आज जर तुम्ही पडलेला असाल तर आज परमेश्वर तुम्हाला उठवणार आहे. हालेलुया. आणि नुसता उठवणारच नाही तर परमेश्वर म्हणतो की मी तुला अधिपतीच्या पंक्तीला बसवील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
ह्या गोष्टी ज्या आहेत आज परमेश्वर त्याच्या वचनातून तुमच्या संगती बोलत आहे. हालेलुया. आणि त्या गोष्टीच्या ज्या साक्षी आहेत तुम्ही सांगताल. प्रेज द लॉर्ड. मागच्या आठवड्यामध्ये देवाने मला दाखवल्या ह्या गोष्टी. हालेलुया. आणि खरोखर की मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मी प्रार्थनाच्या सुरुवातीला मी सांगणार आहे परमेश्वराने काय सांगितलं मला ते. हालेलुया. परंतु ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की देवाकडे लक्ष द्या. कारण उन्नती तुमची कोणीही व्यक्ती तुमची उन्नती करू शकत नाही. हालेलुया. लोक तुम्हाला 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस मदत करतील. प्रेज द लॉर्ड. त्याच्याने तुमची उन्नती होणार नाही. त्याच्याने तुमची उन्नती होणार नाही. परंतु उन्नती ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला शरण जाणार त्यावेळेस परमेश्वर तुमची उन्नती केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात, पण आपल्याला एक कंटाळा येतो की आपण परमेश्वराकडे येण्याचा कंटाळा करतो. हालेलुया. आणि परमेश्वराकडे येण्याच्या कंटाळा झाल्यानंतर आपण परत परमेश्वराला दोष देतो. काय केलं देवाने माझ्यासाठी. हालेलुया. काय केलं देवाने माझ्यासाठी. अरे देवाने तुझ्यासाठी सर्व गोष्टी केल्या. देवाने तुझ्यासाठी ऑक्सिजन, हवा मुबलक दिली, पाणी मुबलक दिला, सगळ्या गोष्टी तुला दिल्या, कपडे लत्याने तुला सगळ्या गोष्टी दिल्या, अन्न पाणी देवाने दिलं. अजून देवाने तुझ्यासाठी काय करायला पाहिजे. तू देवासाठी तू काय केलं ते बघा. हालेलुया. देवाने तुझ्यासाठी काय केलं ते सगळं जग पाहत आहे आणि जग सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव घेतोय. पण तू देवासाठी काय केलं ते बघ. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं आपल्याला स्पष्टपणे. याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की देव मोहात पाडत नाही. देव मोहात पाडत नाही. तर आपण स्वतःहून काय होतो, मोहामध्ये पडलं जातो. आणि मग आपण त्याच्यामध्ये अडकलो म्हणजे आपण काय होतो की आपण म्हणतो की काय देवाने माझ्यासाठी केलं. म्हणतो का नाही आपण असं, काय देवाने माझ्यासाठी केलं. देवाने सगळं काही केलं तुझ्यासाठी. आज तू श्वास घेतो तो देवानेच दिलेला आहे. की आपण पाहतो की ज्यावेळेस मातीमधून देवाने आदामाला घडवलं, आदाम फक्त माती होता, माती दगड होता, परंतु परमेश्वराने त्याच्या नाकपुड्यात काय केला, श्वास फुकला. तो श्वास आजही तुझ्या जीवनामध्ये चालू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने सगळ्या गोष्टी तुला पृथ्वीवर मुबलकपणे दिल्या, त्याचा उपभोग तुला घेता आला नाही. हालेलुया. आणि परत आपण म्हणतो की देवाने काय केलं माझ्यासाठी. हालेलुया. आज तू या कोरोनासारख्या संकटातून, महामारीतून आज तू जिवंत आहे. तेच देवाने तुझ्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. हालेलुया. ते उपकार तू विसरू नको. ते उपकार तू विसरू नको. देवाने सर्व गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच गोष्टी आपल्याला देवाने या 2 वर्षामध्ये शिकवल्या, पाहिल्या, ऐकल्या, सगळ्या गोष्टी केल्या. परत आपण म्हणतो देवाने माझ्यासाठी काय केलं. आजची परिस्थिती बदलून जाईल. ही परिस्थिती तुमची शेवटपर्यंत राहणार नाही. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कुणाला असं वाटत असेल की माझ्या मागं कोणी नाही, मी अनाथ आहे, माझ्या मागं कोणी नाही, मला उचलणारं कोणी नाही. परंतु बायबलमध्ये सांगितलेलं आहे की एस्तेर राणी जी आहे, एस्तेरच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं आपण, एस्तेर राणीसुद्धा अनाथ होती. ती आपल्या चुलत्याकडे राहत होती. मर्दखाय नाव त्याचं. आणि त्या चुलत्याने त्याला काय केलं होतं, त्या एस्तेर राणीला काय केलं होतं, लहानाची मोठी करून त्याला सांभाळलेलं होतं. हालेलुया. परंतु एस्तेर राणीचं हृदय जे आहे ते देवासाठी होतं. हालेलुया. ती देवावर आपल्यापेक्षाही स्वतःपेक्षाही ती देवावर अधिक प्रीती करत होती. हालेलुया. देवाच्या भयामध्ये ती वाढत होती. हालेलुया. काल आम्ही वचन घेतलं की लूककृत शुभवर्तमानाचा 2रा अध्याय 52 वचन. हालेलुया. की प्रभू येशू जो आहे तो ज्ञानाने आणि मनुष्याच्या आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला आणि तो शरीराने सुद्धा वाढला. हालेलुया. म्हणजे देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की प्रभू येशू स्वतः शरीराने वाढला, तो ज्ञानाने वाढला, तो माणसाच्या कृपेत वाढला, तो परमेश्वराच्या कृपेत वाढला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं नाही
की आपण एखादा पिक्चर पाहतो, पिक्चरमध्ये लहान दाखवतो की डायरेक्ट मोठा दाखवतो. तसा नाही झाला प्रभू येशू. जरी तो देवाचा पुत्र होता तरी तो शरीराने वाढला, तो परमेश्वराच्या भयामध्ये वाढला, परमेश्वराच्या कृपेमध्ये वाढला, मनुष्याच्या कृपेमध्ये वाढला. हालेलुया. तो शरीराने सुद्धा वाढला. याचा अर्थ तो लहानाचा मोठा होत गेला. पण तो लहानाचा मोठा होत असताना देवाच्या वचनामध्ये सुद्धा वाढत गेला, त्या ज्ञानामध्ये तो वाढत गेला. हालेलुया. आज आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे. प्रेज लॉर्ड. आज जर आपल्याला वाढायचं आहे, आपली उन्नती व्हायची असं आपल्याला पाहिजे, तर आज आपण देवाच्या ज्ञानामध्ये, माणसाच्या कृपेमध्ये, परमेश्वराच्या कृपेमध्ये वाढत गेलं पाहिजे. हालेलुया. कारण एस्तेर राणी जी होती ती लहानाची मोठी होती. लहानाची मोठी ज्यावेळेस झाली, प्रेज लॉर्ड, ती परमेश्वराच्या कृपेमध्ये झाली. हालेलुया. जर एस्तेर राणीचं जर पुस्तक वाचलं, एस्तेरचं पुस्तक त्याचा 2 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं, प्रेज लॉर्ड, की जो राजा होता त्या राजाचं जर प्रेम होतं तर सर्व स्त्रियांपेक्षाही एस्तेर राणीवर जास्त होतं. हालेलुया. आणि एस्तेर राणीवर त्याचा अनुग्रह आणि त्याची कृपादृष्टी जास्त होती. हालेलुया. आज जरी तुम्हाला वाटत असेल की मी अनाथ आहे, मी पोरकी आहे, मला कोणी नाही आहे, मला सगळ्यांनी टाकून दिलेलं आहे, परंतु देवाची कृपादृष्टी आणि देवाचा अनुग्रह तुझ्यावर आहे. हालेलुया. कारण तो देव अनाथ आणि विधवांचा काय आहे, कैवारी आहे. हालेलुया. फक्त देवाने दावीद राजाच्या जीवनात कार्य केलं असं नाही, तर एक एस्तेर राणी जी होती ती अनाथ होती, तरी देवाने तिच्यावर कृपादृष्टी केली. अनुग्रह राजाचा बी होता आणि ती कृपादृष्टी राजाची पण होती आणि देवाची पण होती. हालेलुया. म्हणून एक लक्षात घ्या, जर आज आपल्याला उन्नती व्हायची असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला उन्नती करून घ्यायची असेल, तर देवाच्या कृपेमध्ये वाढायला शिका. आणि देवाची कृपा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही देवाच्या वचनामध्ये जास्त राहा. वचनाशिवाय देवाची कृपा मिळत नाही. देव असंच म्हणत नाही माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. जसं देवाचं वचन तुम्ही वाचत जाणार, प्रेज लॉर्ड, देव तुमच्या संगती वचनातून बोलत जाणार. हालेलुया. हालेलुया. जसं तुम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार तसं देवाचा अनुग्रह तुमच्यावर येणार. हालेलुया. एका दिवसात ह्या गोष्टी होत नाही. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही झाड लावलं तर लगेच दुसऱ्या दिवशी फळ तोडून खाता का? त्यासाठी तुम्हाला वाट बघावं लागते. पहिलं रोप लावलं तर त्याला वाढावं लागतं, वाढल्यानंतर त्याला फांद्या फुटतात, फांद्या फुटल्यानंतर मग त्याला पालवी फुटती जास्त, पालवी फुटल्यानंतर मग त्याला काय होतं, बारक्या बारक्या कळ्या यायला चालू होतात, त्याचं फूल तयार होतं आणि फुलानंतर मग फळ तयार होतं. पण फळ तयार झाल्यानंतर पण लगेच खाता येत नाही, त्याला पिकू द्यावं लागतं मग खातो. प्रेज द लॉर्ड. तसं आहे परमेश्वराची कृपादृष्टी किंवा परमेश्वराचा अनुग्रह. जसजसं तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहणार, जसजसं देवावर तुम्ही प्रीती करणार, प्रेज लॉर्ड, फक्त तुम्ही गरजेपुरतं येशूला बघू नका की काहीतरी माझी गरज आहे, ह्या गरजेपुरतं तुम्ही बघू नका. हालेलुया. तो गरज तर पूर्ण करणार आहे, पण देव म्हणतो मी सार्वकालिक जीवन देणार आहे. हालेलुया. तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला आहे. पण आपण काय करतो की आपल्या गरजेपुरतं येशूला ओळखतो. माझी गरज ही आहे, मग येशू माझ्यावर दया कर. हालेलुया. गरजेपुरतं येशूला तुम्ही बघू नका. हालेलुया. गरजेपुरतं बघितलं तर ती गरज तुमची कधीच संपणार नाही. तुम्ही आयुष्यभर गरजेतच राहणार, गरजच लागणार तुम्हाला. हालेलुया. तुम्हाला ती गरजच लागत राहील. जसजसं तुम्ही फक्त येशूला गरजेपुरतं तुम्ही बघणार, त्या मर्यादेपुरतं बघणार. प्रेज लॉर्ड. आता काय माझ्या जीवनात काम झालं आहे, मला आता काय प्रार्थनेला जायची गरज नाही, माझी गरज पूर्ण झाली. प्रेज लॉर्ड. एक गरज संपली तर दुसरी गरज तुम्हाला लागणारच आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण जर तुम्ही देवाच्या कृपेमध्ये राहिला तर देवाचा अनुग्रह तुमच्यावर येईल. हालेलुया. त्याची कृपादृष्टी तुमच्यावर येईल. प्रेज द लॉर्ड. पण आपलं सगळं उलटं झालं. आपण फक्त येशूला गरजेपुरतं बघतो. येशू माझी गरज पूर्ण कर, येशू मला आरोग्याची गरज आहे, येशू मला आर्थिक गरज आहे, येशू मला ह्या गरज आहे. फक्त गरज आणि फक्त गरज पूर्ण करणारा येशू, एवढंच तुम्ही त्याला ओळखता. हालेलुया.
परंतु प्रभू येशू म्हणतो की मी सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेलो आहे. हालेलुया. चोर येतो नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, परंतु प्रभू येशू आला जीवन देण्यासाठी. हालेलुया. तुमची गरज महत्त्वाची नाही, पण तुमच्यासाठी जीवन महत्त्वाचं आहे. हालेलुया. हे जीवन आहे तुमचं 40, 50, 60 वर्ष, 70 वर्षाचं जे जीवन तुम्हाला दिलं देवाने, ते बोनस आहे तुमच्यासाठी. ह्या 60-70 वर्षाच्या जीवनामध्ये तुम्ही काय करता त्याचं निरीक्षण होत आहे. हालेलुया. आणि ह्या जीवनामध्ये तुम्ही पास झाला म्हणजे तुम्ही सार्वकालिक जीवनाकडे जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्या गोष्टी लक्षात घ्या की गरज, येशू म्हणजे फक्त गरज आहे, ह्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका. पण हे करा की आजपासून तुमच्या डोक्यामध्ये हे घ्या की येशू म्हणजे माझ्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. ते महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणणार की येशू माझ्यासाठी सार्वकालिक जीवन आहे, देव तुमची उन्नती कशी करतो बघा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमची उन्नती होत जाईल. हालेलुया. पण तुम्ही जर गरजेपुरताही केला, एक गरज संपल, दुसरी गरज उभी राहील, ती गरज संपल, तिसरी गरज उभी राहील. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणणार की येशू आता माझ्यासाठी गरज नाही, तर माझ्यासाठी सार्वकालिक जीवन आहे, तोच येशू तुमच्या जीवनामध्ये कशी उन्नती करतोय तुम्ही पाहणार. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या गोष्टी देवाने दाखवल्यात की आजपर्यंत आपण दारिद्र्यात काय, आजपर्यंत आपलं दारिद्र्य का सुटलं नाही, आजपर्यंत आपली अवस्था धुळीतल्याप्रमाणे काय आहे, आजपर्यंत या गोष्टी काय आहेत, कारण आतापर्यंत येशूला आपण फक्त गरज म्हणून पाहिलेले आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवन देणारा येशू तुम्ही विसरून गेलो. आपण फक्त गरज पुरवणारा येशू बघितला आणि म्हणून गरजेवर गरजा, गरजा, गरजा आणि गरजाच राहिल्या आणि आपणही गरजतच राहिलो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपणही देवापुढे गरजतच राहिलो आणि गरजून गरजून शेवटी म्हणलं देवाने माझ्यासाठी काय केलं. हालेलुया. मग कशी उन्नती होईल. देवाने एका अनाथ मुलीला जर राणी बनवलेलं आहे, एका मेंढवाड्यातल्या एका मेंढपाळाला जर देवाने राजा बनवलेला आहे, एखाद्या दरिद्री माणसाला जर देवाने अमेरिकेचा राष्ट्रपती बनवलेला आहे, तर तो देव तुमची परिस्थिती पाहत नाही का. हालेलुया. तो देव तुमची परिस्थिती पाहत नाही का. देव तुमची प्रत्येक परिस्थिती पाहतो. हालेलुया. प्रत्येक परिस्थिती देवाने तुमची पाहिलेली आहे. कारण देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 25:3 मध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी त्याची कास धरतो तो लज्जित आणि फज्जित होणारच नाही. हालेलुया. तो लज्जित आणि फज्जित होणारच नाही. हालेलुया. कविताने आता साक्षी सांगितली आणि घरोघर तिचा नवरा जो होतो घाबरून गेला. तिला माहीत नाही की ती घरी कशी आली. त्यावेळेस मर्लिन सिस्टर होत्या त्या दिवशी आलेल्या, बरोबर सिस्टर, त्या पण होत्या. प्रेज लॉर्ड. तिची अवस्था तशी होती. प्रेज लॉर्ड. तिला माहीत नाही, ती बेशुद्ध म्हणून आली. तिच्या नवऱ्यानं पाहिलं, तिचे ठोके बी लागत नाहीत. त्याने मला सांगितलं नंतर की दादा मला असं झालं की मी पूर्ण घाबरलो, मला तर वाटलं आता ती गेलीच. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला तर वाटलं ती गेलीच आणि खरोखर तिला अर्धा तास काही कळालं नाही. प्रेज लॉर्ड. परंतु ज्यावेळेस प्रार्थना केली, प्रार्थना करत राहिलो, जवळजवळ अर्धा तास प्रार्थना त्याच्यासाठी चालू झाली, त्यावेळेस ते उठून बसले. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं की जो कोणी त्याची कास धरतो तो लज्जित आणि फजित होणारच नाही. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला लज्जित आणि फजित करणार नाही. प्रेज लॉर्ड. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे की कोणी नाही, मारवण्याकडून नाही, पश्चिमेकडून नाही किंवा पूर्वेकडून माझी उन्नती होणार नाही, पण माझा देव माझी उन्नती केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. ज्या देवाने आज जर दाविदासारख्या मेंढपाळाला आज जर देवाने काय केलेलं आहे, राजा बनवलेला आहे, एस्तर सारख्या अनाथ मुलीला जर देवाने राणी बनवलेला आहे, तर तोच देव माझ्याही जीवनात कार्य करणार आहे. तोही मला अधिपतीच्या पंक्तीला बसवणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया.
मी ज्यावेळेस नवीन प्रार्थनेत पुण्यात असताना एक मुलगा माझ्याकडे आला आणि तो काम करायचा. प्रेज लॉर्ड. तो आला आणि मला म्हणला की दादा माझ्यासाठी प्रार्थना करा, मला चांगला जॉब लागला पाहिजे. हालेलुया. मला काय लागला पाहिजे? चांगला जॉब लागला पाहिजे. म्हणलं तू काय काम करतो? म्हणलं मी बिल्डिंगचे कामं करत असतो. हालेलुया. म्हणलं तुला आजचा पगार काय? तो म्हणला पेट्रोल अलाउन्स धरून मला 8,000 रुपये पगार मिळतो. म्हणलं हालेलुया. 8,000 रुपये पगार मला मिळतो. प्रेज लॉर्ड. म्हणलं 8,000 मग? म्हणलं मला पगार वाढून मिळेल का? म्हणजे तुझी अपेक्षा किती आहे? तो म्हणला मला कमीत कमी 10,000 रुपये पगार व्हायला पाहिजे. म्हणलं 10 नाही, तुझा 8 आहे, तो देव तुला 15,000 रुपये पगार देईल. हालेलुया. देव तुला किती देईल? 15,000 रुपये पगार देईल. तो हसला, माझ्याकडून तो बघून हसला. हालेलुया. दादा एवढा पगार मला कोणीच देणार नाही मला. प्रेज लॉर्ड. एवढा पगार मला कोणीच देणार नाही. म्हणलं तू काळजी करू नको, ज्यावेळेस तुला इंटरव्ह्यूला जायचं त्यावेळेस माझ्याकडे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्याने पाहिली ॲड दिली, इंटरव्ह्यूसाठी तो जाणार होता, त्यावेळेस माझ्याकडे आला, मी त्यासाठी प्रार्थना केली आणि त्या जागेवर फक्त 2च माणसं निवडायची होते. किती माणसं? 2च. 2 लोक त्यांना त्या कंपनीमध्ये कामात घ्यायचे होते. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस म्हणला प्रार्थना केल्यानंतर तो त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेला. इंटरव्ह्यूवरून आला. इंटरव्ह्यूवरून आल्यानंतर तो माझ्याकडं पळतच आला आणि म्हणला दादा माझं काम झालं. म्हणला हालेलुया. पण म्हणला त्याच्या अगोदरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणला आतमध्ये जे होते की चांगले चांगले इंजिनियर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि मी असा विचार केला की एवढे भारी भारी लोक जे इंटरव्ह्यूसाठी एवढे इंजिनियर आलेले आहेत तर माझा तर इथं नंबर लागणारच नाही मला. दुसरी गोष्ट म्हणजे मला ज्यावेळेस मी त्या ऑफिसमध्ये गेलो ते ऑफिस इतकं पॉश होतं. म्हणला प्रेज द लॉर्ड. की तिथं मला मी जे बुटं घालून गेलो होतो ते बुटं घालून जायची सुद्धा मला लाज वाटली. मी ते बुटं माझे बाहेरच सोडले आणि आतमध्ये गेलो. म्हणला हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणला जाऊन तर बघावं म्हणलं. पण म्हणला माझा एक विश्वास होता की दादांनी माझ्यासाठी प्रार्थना केलेली आणि माझं काम होणार आहे, एवढा विश्वास माझ्या अंतकरणात होता. म्हणलं प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस म्हणला मी गेलो तर मला त्या ठिकाणी बसल्यानंतर मला लाज वाटली की माझ्या या ठिकाणी काम होणार नाही आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर लाजलो. परंतु ज्यावेळेस माझी एंट्री झाली आणि मला लगेच तोंडावर सांगितलं की यू आर सिलेक्ट, तो आमच्या कामामध्ये येऊ शकतो. हालेलुया. तो सांगतो की ज्या कंपनीच्या ऑफिसमध्ये मी बुटं घालून जायला लाजलो त्याच कंपनीचा मी आज मेन माणूस झालो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे शक्य करणारा फक्त देव आहे. हालेलुया. कारण उन्नती ही तुमची पूर्वेकडून होणार नाही, पश्चिमेकडून होणार नाही, अरण्याकडून येणार नाही, पण तो न्याय करणारा देव आहे. एकाला तो खाली पाडवतो आणि एकालाच तो उंच करतो. हालेलुया. मग न्याय करणारा जो देव आहे त्या देवाकडं आपण पाहिलं पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला या ठिकाणी पाहतो. आपण काय पाहिलं? आपण देवाचं वचन म्हणजे जे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते, कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की परमेश्वर तुमची उन्नती करतो आणि परमेश्वर तुम्हाला काय करतो? अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि त्याचं 6वं वचनमध्ये सांगितलेलं आहे, आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता याच्यासाठी याजक असे केले त्याला गौरव पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने आपल्याला आज जर आपण देवावर विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वरावर विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वराच्या वचनावर विश्वास करत आहोत आणि परमेश्वराने हे वचन ऐकून जर परमेश्वराने आपली निवड केलेली आहे तर परमेश्वर म्हणतो की आता तू खाली नाही, तो आज तू कुठं बसशील? वर बसशील. आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगतं प्रेज लॉर्ड की देव म्हणतो की मी तुला आता
काय करणार नाही, शेपूट करणार नाही. तर देव म्हणतो की आता मी तुला मस्तक करील. हालेलुया. आणि देवाने आज आपल्याला त्याच्या कार्यासाठी निवडलेलं आहे. आणि त्याच्या कार्यासाठी यासाठी निवडलेलं आहे की तुम्ही पृथ्वीचे राजे असले पाहिजेत. हालेलुया. तुम्ही पृथ्वीचे याजक असले पाहिजेत. हालेलुया. तो सन्मान देवाने आपल्याला फक्त यापर्यंत दिला नाही, तर देवाने त्याबरोबर आपल्याला गौरव आणि देवाने आपल्याला त्याच्याबरोबर पराक्रम, आणि तो पराक्रम आणि त्याचं गौरव जे आहे, हे गौरव फक्त थोड्या मर्यादेत पुरतं नाही, तर देवाचं वचन सांगतं की ते युगानुयुग आहे. हालेलुया. ते कसं आहे, युगानुयुग आहे. परमेश्वराकडून होणारी उन्नती ही युगानुयुग असते. मनुष्याकडून होणारी उन्नती ही तात्पुरती असते, परंतु परमेश्वर ज्यावेळेस तुमची उन्नती करतो त्यावेळेस ती युगानुयुग असते. हालेलुया. म्हणून तात्पुरत्या उन्नतीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही घर बांधलं, तुम्ही 4 गाड्या घेतल्या, तुम्ही काहीतरी असं केलं म्हणजे ही तुमची युगानुयुगची उन्नती नाही. हालेलुया. युगानुयुगची उन्नती जी आहे की परमेश्वराकडून होणारी उन्नती आहे. हालेलुया. की परमेश्वराने आपल्याला का या ठिकाणी का आणलेलं आहे. हालेलुया. तुम्ही बघा, आजही काही सेवकांचं नाव निघतं, ते मेलेले आहेत तरी त्यांचं नाव आजही निघतं. प्रेज गॉड. निघतं का नाही निघत? कारण देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं. प्रेज गॉड. की परमेश्वराचे जे सेवक आहेत ते कसे आहेत, युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकणारे आहेत. हालेलुया. आणि ते ताऱ्याप्रमाणे चमकतच राहतील. हालेलुया. आजही आपण कोणाचंही कोणत्याही सेवकाचं नाव घ्या. प्रेज गॉड. कोणत्याही गोष्टीचं नाव घ्या तुम्ही. प्रेज गॉड. मनुष्याचं नाव माणूस विसरून जातो. ते फक्त एका पिढीपर्यंत राहतं. एका पिढीपर्यंत राहतं म्हणजे काय, बाप जर म्हणला की माझ्या जीवनामध्ये या मनुष्याने काम केलं, मुलगा वाजतं तेवढंच तुंतून वाजवतो, त्याच माणसाचं तुंतून वाजवतो माझा बाप, दुसरं वाजवतच नाही काही. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता की एखाद्या सेवकाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे, एखाद्या सेवकाच्या प्रार्थनेने माझ्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे, हालेलुया, तो मुलगा मी म्हणतो की माझ्या बापासाठी त्या सेवकाने प्रार्थना केली म्हणून मी आज आहे. हालेलुया. का? कारण देवाने ते आपल्यासाठी युगानुयुग दिलेला आहे. देवाने ते गौरव आणि तो पराक्रम आपल्यासाठी युगानुयुग दिलेला आहे. देव म्हणतो की फक्त तुला यासाठीच मी इथं बोलवलं नाही, फक्त गरजेपुरतं तुला बोलवलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी फक्त गरजेपुरते आलेला नाही, तर देव म्हणतो की तुम्ही काय असले पाहिजेत, युगानुयुग तुम्ही राजे असले पाहिजेत, युगानुयुग तुम्ही याजक असले पाहिजेत, आणि युगानुयुग तुमचा गौरव व्हायला पाहिजे, युगानुयुग तुमच्या हातून पराक्रम व्हायला पाहिजेत, आणि युगानुयुग ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. हालेलुया. पराक्रम, गौरव हे देवाने तुम्हाला युगानुयुग दिल्यात. हालेलुया. परंतु आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपण तात्पुरती आपल्या समस्येकडे लक्ष देतो, तात्पुरती गरज आपण पाहतो आणि फक्त म्हणतो माझी गरज पूर्ण झाली, मला आता येशूची गरज नाही. हालेलुया. पण ते म्हणतो की तुला गरजेपुरतं मी पाहिलं नाही. तर प्रभू येशू म्हणतो की माझी इच्छा होती की युगानुयुग तुला ते गौरव प्राप्त व्हावं. प्रभू येशू म्हणतो की युगानुयुग तो पराक्रम तुझ्यामध्ये असावा, युगानुयुग तू पृथ्वीचा राजा असावा, युगानुयुग तू पृथ्वीचा याजक असावा. हालेलुया. म्हणून मी तुला बोलवलं होतं. हालेलुया. म्हणून मी तुला धुळीतून उठवलं होतं, म्हणून मी तुला उकरड्यावर मी माझ्याकडे आणलं होतं. हालेलुया. पण आपण काय करतो, या गोष्टी विसरून जातो आणि फक्त आपण प्रभू येशूला आपल्या गरजेपुरतं मानतो, आणि मग आपण कधीही धुळीतून बाहेर येत नाही आणि आपण कधीही उकरड्यावरून खाली उतरत नाही. हालेलुया. ज्या प्रभू येशूने तुम्हाला उकरड्यातून उचललेलं आहे त्या येशूकडे तुम्ही फक्त गरजेपुरतं बघितल्यामुळं तुम्ही गरजेपुरतंच त्या ठिकाणी राहता. प्रेज लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही ती गरज बाजूला ठेवून तुम्ही म्हणता की माझी उन्नती करणारा परमेश्वर आहे, हालेलुया, प्रभू येशूने माझ्या जीवनामध्ये उन्नती केलेली आहे, हालेलुया, मी आता घाबरणार नाही. हालेलुया. जो परमेश्वर तुमची उन्नती करू शकतो तो परमेश्वर तुम्हाला अधिपतीच्या पंक्तीलाही बसू शकतो. हालेलुया. पण आपण आपल्या हाताने आपण आपली उन्नती खुटवतो. हालेलुया. परमेश्वरालाच परत म्हणतो की परमेश्वराने माझ्यासाठी काय केलं, देवाने माझ्यासाठी काय केलं. परमेश्वराने सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी केलेल्या आहेत, परंतु आपण आपली गरज बघितली म्हणून त्या गरजेपुरत आपण राहिलो म्हणून आपली उन्नती होत नाही. परंतु देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे
की परमेश्वर काय करतो, एखाद्याला धुळीतून उठवतो. हालेलुया. एखाद्या कंगालास तो काय करतो, धुळीतून उठवतो. एखाद्या दरिद्र्यास तो उकरड्यावरून उचलतो आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. हालेलुया. मग आज हा निर्णय आपल्या हातामध्ये आहे की देवाच्या कृपेमध्ये राहून आपली उन्नती करून घ्यायची का फक्त गरजेपुरतं त्याला आपल्याला पाहायचं आहे, हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण परमेश्वर म्हणतो की मी एखाद्याला धुळीतून उठवणार आहे, एखाद्या दरिद्र्यास मी काय करणार आहे, उकरड्यावरून उचलणार आहे आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवणार आहे. युगानुयुग मी त्याला याजक करणार आहे, युगानुयुग मी त्याला राज्य देणार आहे, युगानुयुग मी गौरव करणार आहे, युगानुयुग त्याला पराक्रम प्राप्त होणार आहे. ह्या गोष्टी प्रभू येशू सांगतो. पण आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, आपण फक्त आपल्या गरजेकडे लक्ष देतो. परंतु आज परमेश्वर या वचनातून आपल्याला शिकवलेलं आहे की आज ज्या देवाने एस्तेर राणीला आणत असतानाही आज एक राणी बनवली, एक दावीद राजा, एक स्वतः मेंढपाळ असतानाही देवाने त्याला राजा बनवलं. हालेलुया. तोच परमेश्वर आज तुम्हाला त्या धुळीतून बाहेर काढणार आहे. हालेलुया. आज तोच परमेश्वर तुम्हाला त्या उकरड्यावरून उचलणार आहे, अधिपतीच्या पंक्तीला बसवणार आहे. देवा करो आणि वचन आशीर्वाद करो. आमेन.